नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आत्ताच जेलचे 2-3 व्हिडिओ टाकले होते, त्याच्यामध्ये तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. आजचा सुद्धा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे की ज्याची बऱ्याच लोकांनी कमेंटमध्ये सांगितलं की आपल्या माता भगिनींना आतमध्ये कशा पद्धतीनं त्यांचं येरवड्यामध्ये जीवनमान असतं किंवा कुठल्याही जेलमध्ये कसं जीवन असतं. तर आज आपण या खूप सेन्सिटिव्ह विषयावर बोलणार आहे. तर मित्रांनो, आपलं व्हिडिओ काढण्याचं उद्दिष्ट हेच आहे की गुन्हेगारीला आळा बसावा आणि खोटे जे गुन्हे होतात त्यांच्यापासून आपण कसं परावृत्त राहू, यासाठीचा हा आपला आजचा विषय आहे मित्रांनो. तर थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की चेकअप दरम्यान होणाऱ्या यातना किंवा प्रेग्नेन्सी, एखादी महिला प्रेग्नेंट असेल तर तिला त्यावेळेस काय काय गोष्टी तिथे फेस कराव्या लागतात किंवा त्यांचं दैनंदिन आतमधलं जीवन कसं आहे. तर ह्या गोष्टी आपण 1 to 1 पूर्ण डिटेल पाहणार आहे. तर आज आपलं जे येरवडा कारागृह आहे किंवा दुसरं कुठलं कारागृह आहे, सगळ्यात जास्त ज्या आपल्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, त्या कुठल्या गुन्ह्यामध्ये येतात? एक 498 498 म्हणजे काय की ज्याच्यामध्ये तुम्ही एखाद्याला टॉर्चर करता. म्हणजे सुनेला जर तुम्ही टॉर्चर केलं, बाहेरून पैसे आण, दागिने आण, गाडी आण, मोबाईल आण, हे आण, या टॉर्चरमुळे जर तिने आत्महत्या केली तर तिच्या पतीसह सासरच्या सगळ्याही लोकांना 302च्या गुन्ह्याखाली अटक केली जाते. आता दुसरा गुन्हा कुठला? 304B. याच्यामध्ये काय होतं, समजा एखाद्या महिलेचं लग्न झालेलं आहे आणि त्याला 7 वर्षाच्या आजचा पिरियड आहे. समजा 2000ला लग्न झालेलं आहे आणि 2007च्या आत जर तिचा संशयास्पद मृत्यू झाला तर त्या ठिकाणी तिथे हुंडाबळीची केस म्हणजे 304B, याच्यामध्ये तिचे पती आणि संपूर्ण कुटुंबास या ठिकाणी शिक्षा होते. या 2 गुन्ह्यांमध्ये जास्तीत जास्त महिला आपल्या आतमध्ये आहेत. त्याच्यानंतर काही पाकेटमार असतील, काही 302 मधले असतील, काही 307 मधील असतील, बरेच असतील, पण जास्त प्रमाण याच्यामध्ये आहे मित्रांनो, या 2 केसमध्ये 498 आणि 304. आता मित्रांनो, याच्यानंतर जी प्रोसिजर असते की यांची जेलमध्ये एंट्री कशी होते पोलीस स्टेशनवरून, तर तेही आपण पाहू. की कुठलाही गुन्हा झाल्यानंतर ज्यावेळेस पोलीस अटक करतात, एखाद्या महिलेला ज्यावेळेस अटक करायची त्यावेळेस पुरुष पोलीस हा महिलेला अटक करू शकत नाही. त्यांच्याबरोबर लेडी कॉन्स्टेबल म्हणजे स्त्री पोलीस ही असणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय त्यांना अटक करता येत नाही व पोलीस चौकीमध्ये 6 वाजल्यानंतर बसूनही ठेवता येत नाही. गुन्ह्याचं स्वरूप पाहून त्याच्यामध्ये हा निर्णय घेतला जातो. तर त्याच्यानंतर काय होतं मित्रांनो, अटक केल्यानंतर 24 तासाच्या आत चार्जशीट तयार होतं आणि चार्जशीट तयार झाल्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं जातं मॅजिस्ट्रेट समोर. आणि मग तिथे पोलीस एकतर PC मागतात, म्हणजे पोलीस कस्टडी चौकशीसाठी. ती केस पाहून मॅजिस्ट्रेट ठरवतात की पोलीस कोठडीची गरज आहे का न्यायालयीन कोठडी म्हणजे जेल. जर कोठडीची गरज नसेल तर त्यांची रवानगी डायरेक्ट जेलमध्ये होते. आता मित्रांनो, जेलमध्ये होते म्हणजे इथे त्यांना ज्यावेळी गेटला नेलं जातं, येरवडा कारागृहाजवळ दाखवतो तुम्हाला मी, ज्यावेळेस या गेटच्या बाहेरून तुम्हाला आत घेतलं जातं ते आपण पाहूया. इथे मात्र मित्रांनो, जे चेकिंग होतं तिथेच खूप लज्जास्पद ज्या महिलांना वाटतं, कारण हे चेकिंग खूप जबरदस्त असतं. ज्यावेळेस तुम्हाला आत घेतलं जातं त्यावेळेस तुमचे संपूर्ण त्या महिलांचे, माता भगिनींचे कपडे उतरवले जातात. तिथेच ज्या महिला खोट्या गुन्ह्यात आलेल्या आहेत, मध्यम वर्गातून आलेल्या आहेत, त्यांना खूप त्रास होतो, अर्ध जीवन संपल्यासारखं वाटतं त्यांना. त्याच्यानंतर तुम्ही केसाला विंग आहे का, केसामध्ये काही लपवलंय का, ते केस ओढून बघितले जातात. आणि त्यानंतर मित्रांनो, जी प्रोसिजर आहे ती तुम्हाला ऐकायला बरी वाटणार नाही. खूप भयानक परिस्थिती आहे. म्हणजे जिथून बालकांना जन्म दिला जातो, जी आपण ज्याला योनी म्हणतो, तिथे सुद्धा भयानक पद्धतीने चेकअप होतं की काय मोबाईल लपवला आहे का, काही अंमली पदार्थ आहेत का, काही पैसे आणलेत का, किंवा आणखी काही दुसरी वस्तू आहे का.
त्याच्यानंतर गुदद्वार म्हणजे संडासची जागा ती सुद्धा पूर्ण चेक केली जाते. या ज्यावेळेस चेकअप होतात मित्रांनो, पूर्ण वस्त्र उतरवल्यानंतर त्या महिलाला वाटतं की जीव द्यावा पण ही जेल नको. सर्वसामान्य कुटुंबातील, आता तुम्ही खूप किस्से पण ऐकले असतील आता पुण्यातले, इथे कुणालाही सुट्टी नाही मित्रांनो. श्रीमंत असो गरीब असो, हीच एक प्रोसिजर आहे. सराईत असो, कोणीही असो, मग मुलगी असो, एखादी बाई असो, एखादी म्हातारी असो, किंवा मोठ्या घरातली कुठली सुनबाई असो, त्यांना कुणालाही सगळ्यांना ह्या कडक प्रोसिजर मधून जावं लागतं. आणि इथेच त्यांना वाटतं की आपण हे जे काही केलंय किंवा काहींच्या वाट्याला आलंय न करता, मित्रांनो त्या ठिकाणी त्या महिलेला, माता भगिनीला वाटतं की आपण जीव दिलेला बरा, पण ह्या प्रोसिजर मधून जायला नाही. अक्षरशः मित्रांनो जीव कळवळतो अशा या गोष्टी ऐकून. म्हणजे इतकं भयानक यातना त्यांना होतात तिथं, आपण विचार करू शकत नाही त्याचा. तिथं पूर्ण आयुष्य संपलेलं असतं तिथं. आणि ज्यांनी गुन्हा केलेला नाही, ज्यांना खोट्या आरोपात आणले, त्यांना तर खूप त्रास होतो. तर ह्या पद्धतीनं चेकिंग केल्यानंतर पहिल्या दिवशी त्यांचा इंटरव्ह्यू केला जातो, ती केस काय पद्धतीची आहे. त्याच्यानंतर त्यांची मेडिकल केली जाते, ज्याच्यामध्ये HIV टेस्ट चेक केलं जातं. आणि त्यानंतर त्यांना एक मग 250 ml चा, एक बेडशीट, एक चादर, एक कपडे धुवायचा साबण आणि एक अंगाला लावायचा साबण, असं किट दिलं जातं मित्रांनो. आणि त्यानंतर त्यांना बाराकीमध्ये घेतलं जातं. आता बाराकीमध्ये घेतल्यानंतर काय त्यांचं स्वागत काही टाळ्यांनी होत नाही मित्रांनो. तिथं गुन्हेगार प्रवृत्तीच्या स्त्रिया अगोदरच असतात. खूप घाण घाण शिव्या देतात की तुम्हाला ऐकवणार नाहीत असं, किंवा मीही या व्हिडिओमधून बोलू शकत नाही, अशा घाण शिव्या खावा लागतात तुम्हाला. तुम्ही काही नसेल अंडर ट्रायलवर, कारण तुमच्यावर अजून गुन्हा सिद्ध व्हायचा आहे, त्यावेळी तुमचं स्वागत. आणि तिथे इतक्या मारामाऱ्या, दिवसभर शिव्या चाललेल्या असतात. आणि जिथं 20-30 महिलाची सोय आहे, तिथं 60-70-80 महिला हे केल्या जातात मित्रांनो. म्हणजे त्यांना तिथं ॲडजस्ट करावं लागतं. आता ज्यांच्याकडं मनी ऑर्डर येणार आहेत, त्यांना तिथे काही काम नाही केलं तरी चालतं. पण ज्यांच्याकडं मनी ऑर्डर येणार नाहीत, तिथे त्यांना संडास साफ करणे आतमधलं, त्याच्यानंतर प्यायचं पाणी भरणे, झाडणे, बाहेर सोडल्यानंतर पूर्ण सगळे झाडून वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात या ठिकाणी. कोणी जर काम करणारे असतील तर त्यांना 20-25 रुपये रोज सुद्धा या ठिकाणी सरकार देतं. म्हणजे या पद्धतीने इतका छळ त्या ठिकाणी केला जातो तुमचा, आणि तुम्हाला मानसिक खूप छळलं जातं. आणि ज्यावेळी तुमची दैनंदिन जीवनाला सुरुवात होते, त्यावेळी तुम्हाला सकाळी 5:30लाच उठवलं जातं आणि 6 वाजता बाहेर काढलं जातं. आणि हेड टू हेड म्हणजे काउंटिंग केलं जातं तुमचं, किती आहेत, 1 ते 100 आहेत असं काउंटिंग केलं जातं. मग त्यानंतर तुम्हाला एक काळा चहा येतो, असा गरम पाणी, साखर नसलेला, कारण तिथं काही तुम्ही पाहुणे आलेले नसता. त्याच्यानंतर आता एक नाश्त्याला सोय केलेली, उपमा पोहे किंवा काहीतरी, ते सगळं असं बिगर मिठाचं, बिगर तिखटे काहीतरी येऊन जातं ते. त्याच्यानंतर तुमचं जेवण येतं 10:30 पर्यंत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, ज्यावेळेस त्यांना सकाळी सोडलं जातं प्रातःकाल विधीसाठी, मित्रांनो अक्षरशः फक्त बाहेर ज्या उड्या रांगा असतात संडासला, त्याला काय आतून काड्या वगैरे काय नसतात. जे गुन्हेगार आहेत त्यांचे पहिले नंबर लागतात, 1-2च डबडे असतात, त्यात ॲडजस्ट करून जायचं असतं. आणि खूप घाण, आपण असे संडास बसू सुद्धा शकत नाही तिथे एक सर्वसामान्य माणूस आतमध्ये. जेवढ्या गोष्टींना तुम्हाला त्या ठिकाणी फेस करावं लागतं, म्हणजे एवढी कठीण परिस्थिती आहे. सांगण्याचा मतीत अर्थ काय आहे मित्रांनो, की जेही कोणी बघा, लव्ह मॅरेज करणारे सुद्धा याच्यामध्ये फसतात. मग ती मुलगी आई बापाविरुद्ध केस करेल, किंवा आणखी तो मुलगा त्यांच्यावरती केस करून, म्हणजे ह्या बऱ्याच भानगडी होतात. अल्पवयीन मुलगी असली तर हे मुलाच्याकडचे जातात. म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टीला आपल्याला सामोरे जावं लागतं या ठिकाणी. त्यानंतर मित्रांनो, ज्यांना 6 महिन्याची
शिक्षा झालेली असेल त्यांना तिथे 2 पेटीकोट दिले जातात आणि एक टॉवेल दिला जातो आणि 6 महिन्याच्या पेक्षा जास्त असेल तर 3 दिले जातात. आणि ज्या काही महिलांना सजा लागलेली आहे त्यांना 3 साड्या दिल्या जातात. त्यात काय तुमचं ऑप्शन नसते, त्या फाटक्या तुटक्या कसल्याही असतात. म्हणजे तिथं काही तुम्हाला चॉईस नसतो. आणि ज्यांना अंडर ट्रायलवर आहेत म्हणजे ज्यांच्यावरती अजून गुन्हा सिद्ध झालेला नाही त्यांना 2 साड्याही दिल्या जातात. त्याच्यातच त्यांनी एक धुवायची, एक घालायची, एक धुवायची, एक घालायची. म्हणजे बघा परिस्थिती, तुम्ही घरात तुमचं कपाट भरलेलं असतं. आपण म्हणतो ही नाही आवडली, ती नाही आवडली, ही नाही आवडली, पण तिथे तुम्हाला फाटक्या वापरलेल्या घाण साड्या घालाव्या लागतात. ब्लाऊज तसेच ऍडजस्ट करावे लागतात. म्हणजे ही एक भयानक परिस्थिती काय आहे की तुम्ही तिथे सुधारावं म्हणून असते. तिथे तुमचा छळच होणार आहे. तिथे काय तुम्ही कुणाकडे पाहुणे गेलेले नसतात. म्हणजे अशी भयानक परिस्थिती असते. आता दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे समजा एखादी महिला प्रेग्नेंट असतानाच, पहिला दुसरा तिसरा महिना असतानाच ती आतमध्ये आली आणि आता तिची डिलिव्हरी जवळ आलेली समजा, तर त्या ठिकाणी काय केलं जातं, त्या केसचा स्टडी करून म्हणजे हिचा काय गुन्हा आहे, हिने काय केलेलं आहे, हिला बाहेर सोडणं योग्य आहे का पॅरोलवरती किंवा जामीनवरती हिला सोडणं योग्य आहे का, हे सगळं पाहिलं जातं. जर जामीन करण्यासारखे असेल तर त्यांना बाहेर जामीनवरती सोडलं जातं किंवा पॅरोलवरती पण सोडलं जातं. एखादी जिला शिक्षा लागलेली आहे पूर्ण म्हणजे 5-10 वर्षाची किंवा जन्मठेप, तिला एक त्या 2 महिन्यापुरतं तिचे बाळंतपण होऊन येण्यापुरतं तिला तिथं सोडलं जातं. आणि ते मुलं परत ती 6 वर्षापर्यंत तिच्यापाशी ते मूल ठेवतात आतमध्ये. तिच्यापाशी ते मूल आतमध्ये जेलमध्ये ठेवतात. ती सांभाळू शकते 6 वर्षापर्यंत. पण त्याच्यानंतर त्या मुलाला काय केलं जातं की जी आपली सोशल वेलफेअर डिपार्टमेंट आहे त्या मुलाला त्यांच्याकडं हवाले केलं जातं आणि तिथं त्याला शाळा शिकवली जाते. आता इकडे जर आईची सुटका झाली तर त्याला सोडलं जातं किंवा तो जर 18 वर्षाचा झाला पूर्ण तर त्याला बाहेर सोडलं जातं. म्हणजे त्याच्या पुढील शिक्षणासाठी त्याला कोण बाहेर असेल नसेल तर ह्या गोष्टी म्हणजे बघा तुम्ही, एका पुरुष गुन्हेगाराला एवढं काही त्रास होत नाही, पण महिलेला हा व्हिडिओ मला बऱ्याच लोकांनी कमेंटमध्ये सांगितलं की सर महिलांचं काय जीवन, महिलांचं अतिशय बिकट आणि भयानक परिस्थितीतून मी म्हणतो त्यांनी 100 वेळा सुनेला त्रास देताना, सासूला त्रास देताना सुनेने किंवा बहिणीला त्रास देताना कुणी किंवा वडिलांनी मुलीला त्रास देताना, मुलीने वडिलाला आईला त्रास देताना 100 वेळा गोष्टी लक्षात घ्या की ह्या नरक यातना नाही, नरक वास आहे पूर्ण. एक एक तीळ तीळ तुम्ही तिथं रोज रडता आणि रडून कित्येक लोक आत्महत्या करतात आतमध्ये. मग ही परिस्थिती जर पाहायची नसेल, आपण व्हिडिओ यासाठीच काढतो की ही परिस्थिती जर तुम्हाला पाहायची नसेल तर थोडं डोळे उघडे ठेवून हे जग पहा की ज्यांच्या घरी नवीन मुलगी आलेली लग्न करून त्यांनी तिला मुलीसारखं सांभाळा, कारण आपली मुलगी कुठेतरी गेलेली असती. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी का सांगतो की काही लोक काय करतात, एक अर्धा एकर एकर जमिनीसाठी सुद्धा महिलांना जाळतात, मारतात, मारहाण करतात, छळ करतात, मासे गुन्हे घडतात. आता चोर जेब कत्रे त्यांचा तो व्यवसाय, ते येतात जातात 2-6 महिन्यांनी 1 वर्षाने, त्यांचं ठीक आहे हो. पण अशा गोष्टी ज्यावेळेस 498 अ आणि 304 ब मध्ये जी शिक्षा लागती ती लागते तुम्हाला जन्मठेप, 14 वर्ष, 10 वर्ष, 7 वर्ष, डिपेंड ऑन तुम्ही कशा पद्धतीने तो गुन्हा केलाय आणि कुठल्या परिस्थितीत केलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना मित्रांनो भान ठेवून माझ्या माता भगिनींसाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही दाखवू शकता, याच्यात काही वायफट असं काही आपण बोललेलोही नाहीये आणि आपल्याला समाजाविषयी एक खूप प्रेम आहे आणि आदर आहे आपल्या न्यायव्यवस्थेविषयी. म्हणून ते आतमध्ये खूप हाल होतात. तुम्ही घरामध्ये एसी लावून झोपता, त्या लोकांना तिकडे संडास साफ करावी लागते, झाडून घ्यावी लागते जेल सकाळी उठल्या उठल्या, झोपायला जागा नसते, एका अंगावरती झोपावं लागतं. फक्त 1 फुटामध्ये एक आपलं एक बाजू टेकेल अशीच एवढे, नाही तर मग तिकडून बाया बदड बदड बदाडतात दोन्हीकडून पण. आणि याच्यामध्ये खोट्या गुन्ह्यांचं प्रमाण मित्रांनो 75% आहे. खोटे गुन्हे 75% आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस लग्न करून एखादी मुलगी घरात आणाल त्यावेळेस 100 वेळा चौकशी करा तिची, भले लग्न लेट होऊ द्या 1-2 वर्ष, पण सराईत किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीची मुलगी घरात आणू नका. त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्याकडे बघा.
कारण आतलं जीवन म्हणजे हा पूर्ण नरकवास आहे. जिथे काय तुम्हाला कुठलं महाबळेश्वर किंवा टुरिझम काश्मीरचं प्लेस फिरायला जागा नसते. तुम्ही आजारी महिला असतील तर तिथे एकच गोळी मिळते, पॅरासिटामॉल. कुठल्याही आजारावर जा तुम्ही. आतमध्ये छळच केला जातो. आतमध्ये काय तुम्हाला, आणि विशेषतः म्हणजे महिलांचे तिकडे जे वार्डन असतात किंवा काही जे प्रशासनाचे काही लोक सुद्धा म्हणजे त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने करत काही नाही देते तुम्हाला आतमध्ये त्रास, पण ते नको नको होतं जीवन तुम्हाला. असं वाटतं की का आपण इथं आलो. त्याच्यामुळं मित्रांनो, माता भगिनींनो, हे जीवन खूप सुंदर आहे आणि त्याला आपल्याला अजून सुंदर करता येईल. म्हणजे याचा 100 वेळा विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे. कारण आपण आतापर्यंत मला वाटतं 3 व्हिडिओ टाकलेले, हा 4था व्हिडिओ आहे. बरेच लोक म्हणले सर महिलांचं जीवन पुरुषांपेक्षा 100 पटीने भयानक आहे. त्या लहान मुलाला सांभाळायचं, तिथे काय दूध आहे का, काय आहे का, तुम्हाला सारखं आहे का, हे आहे का, त्याला खेळणं आहे का, पार्क आहे का, काय. त्यात मध्ये फॅन नाही, डासांचा प्रादुर्भाव त्याच बाराकीमध्ये, जिथं 50-60 महिला आहेत तिथेच संडास, तिथेच जेवायचे, तिथेच सगळं वापराचं पाणी, हे ते जवळ आहे सगळं. काय बसवतं का तिथे. अशातच 6 वर्ष आपल्या ज्यांना आपण जन्म दिलाय त्याला 6 वर्ष आपल्याकडे ठेवणार का. तिथे पाळणाघरांची पण सोय असते, बऱ्याच काही गोष्टी आहेत मित्रांनो. पण एक लक्षात घ्या, ह्यात आपल्याला खोलवर जायचं नाही. आपण याच्या पुढची एक म्हणजे आपण आता सिरीजच घेणार आहे की आपल्याला जेलमध्ये आणखी काय काय सुधारगृहामध्ये किंवा काय काय घडतं, कशा पद्धतीने घडतं. मागच्या 2 व्हिडिओमध्ये तर मी खूप डिटेल दिलेलंच आहे, पुरुषांबद्दल सुद्धा दिलेलं आहे आणि जेल प्रशासनाचं तर आपण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला सांगितलेलं आहे की आतमध्ये कशा पद्धतीने काय होतं. तर चला, माझ्या माता भगिनींना पुन्हा एकदा माझी विनंती आहे, गुन्हा करताना सावध राहा. चुकूनही आपल्या हातून ते घडू नये, किंवा ज्या गुन्हा करणाऱ्यांनी सुद्धा बळच कुणाला फसू नये याच्यामध्ये, कारण हे खूप भयानक पाप आहे. हा एक जमिनीवरचा म्हणजे ह्या जमिनीवरचा एक नरकच आहे जेलमध्ये. तिथे काही सुख समाधानी नाहीये मित्रांनो. तर चला, माझ्या माता भगिनींनो आणि माझ्या भावांनो, हा व्हिडिओ नक्की तुम्ही तुमच्या घरी दाखवा. आपली बहीण असेल, आई असेल, मुलगा असेल, सर्वांना दाखवा. आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायचं. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण असेच डोळे उघडणारे व्हिडिओ पुढे आणणार आहेत. त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.